सर्वांना जय भीम जय भारत। परमपूज्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते आहे। त्या जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात माहिती देणारी, सारांश सांगणारी, बाबासाहेबांच्या जीवनातले विविध पैलू सांगणाऱ्या एखाद्या पुस्तकाचा परिचय करून देणं एक महत्त्वाचं काम मला वाटतं। त्यामुळे आपण बाबासाहेबांच्या साठीच्या एका आगळ्यावेगळ्या पुस्तकाचा आपण परिचय करून घेतो आहोत। मधुश्री पब्लिकेशननी प्रकाशित केलेलं आणि अनुवाद सचिन वाघमारे यांनी केलेला गेल एम्वेट यांचं आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या दिशेनं या पुस्तकाचा आपण परिचय करून घेतो आहोत। अत्यंत सुंदर असं हे पुस्तक आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातले सगळे पैलू सांगणारं, त्यांच्या जीवनातल्या विविध पैलूंचा आढावा घेणारं हे पुस्तक आहे। अगदी छोटं पुस्तक आहे, 152 पानांचं हे पुस्तक आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखिका ह्या अमेरिकेतल्या आहेत। लेखिकेचा परिचय इथे दिलेला आहे। गेल एम्वेट। गेल एम्वेट यांचा जन्म अमेरिकेतील मिनोपोलिस येथे झाला। त्या भारतीय नागरिक आहेत, म्हणजे त्यानंतर त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलं। त्यांचा शेवटचं आयुष्य आणि संपूर्ण कारकीर्द भारतामध्ये त्यांची गेलेली आहे। त्यांनी बर्कलेमध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातून MA आणि सामाजिक शास्त्र विषयात PhD पूर्ण केली। त्या 1978 पासून भारतात राहत असून महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कासेगाव या खेडेगावात पती भारत पाटणकर आणि त्यांच्या अन्य संयुक्त कुटुंबाबरोबर राहत आहेत। त्या सध्या नवी दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम आणि ग्रंथालय येथे वरिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत। म्हणजे हे त्या हयात असताना दिलेला परिचय आहे। गेल एम्वेट आपल्याला आता सध्याला सोडून गेलेले आहे, ते आपल्यात नाहीयेत। कासेगाव म्हणजे सांगलीच्या जवळच्या भारत पाटणकर यांच्या त्या सुविद्य पत्नी होत्या आणि त्यांनी संबंध भारतामध्ये सामाजिक चळवळींच्यासाठी काम केलं, विविध ग्रंथ निर्मिती केली आणि त्यांनी भारतामध्ये जाती व्यवस्था, अस्पृश्यतेचा अभ्यास करून त्या अनुषंगाने आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे। त्यांची सामाजिक आणि आर्थिक प्रश्नासंदर्भातील काही प्रसिद्ध पुस्तकं आहेत। भारतातील बुद्धवाद, ब्राह्मणवाद आणि जातींना आव्हान 2003 साली हे त्यांचं पुस्तक आलंय। दलित व्हिजन 1995, दलित आणि लोकशाहीतील क्रांती 1994, रिनिव्हेटिंग रिव्होल्यूशन, न्यू सोशल मुवमेंट अँड द सोशलिस्ट ट्रॅडिशन इन इंडिया 1993 ला हे त्यांचं पुस्तक आलंय। वसाहतींच्या समाजात सांस्कृतिक संघर्ष, महाराष्ट्रातील ब्राह्मणेतरांची चळवळ 1966 ला हा त्यांचा ग्रंथ आला। त्याचबरोबर त्यांनी भारत पाटणकर यांच्या काही पुस्तकांचे मराठीतून इंग्लिशमध्ये भाषांतरही केलेलं आहे। हा लेखिकेचा परिचय, म्हणजे अत्यंत अभ्यासू आणि जागतिक दर्जाच्या असणाऱ्या ह्या लेखिकेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचे पुस्तक आहे, म्हणूनच त्याचा परिचय मी आपल्याला करून देतो आहोत। आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या दिशेनं। गेल एम्वेट यांचं बेगमपुरा नावाचा देखील एक ग्रंथ आहे। त्यातही बाबासाहेबांवर त्यांनी लिहिलं की बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं, त्यांच्या आयुष्याचं अंतिम ध्येय काय होतं। तसंच या पुस्तकाला त्यांनी तेच नाव दिले, आंबेडकर प्रबुद्ध भारताच्या दिशेनं। लेखिका गेल एम्वेट आणि मधुश्री पब्लिकेशनचे पुस्तक आहे, आपण नक्की वाचावं। त्यातल्या काही प्रकरणांची मी तुम्हाला ओळख घालून देतो। एका अस्पृश्याचे शिक्षण हे पहिलं प्रकरण आहे। दलितांच्या हक्कांसाठी लढ्यास सुरुवात हे दुसरं प्रकरण आहे। पुणे करा राष्ट्रीयत्वाचा संघर्ष आणि परिषदा। चौथं प्रकरण आहे धर्मांतराचा धक्का। पाचवं प्रकरण आहे मूलतत्ववादी वर्गासाठीची वर्ष। सहावं प्रकरण आहे युद्ध, शांतता आणि पाकिस्तान। सातवं प्रकरण आहे स्वतंत्र भारत साकारताना। आठवं प्रकरण आहे स्वातंत्र्यानंतरची वर्ष। नवं प्रकरण आहे अखेरची वर्ष। सारांश दिला डॉक्टर आंबेडकर आणि दलितांच्या स्वातंत्र्याचा संघर्ष। संदर्भ दिले, संदर्भाच्या ग्रंथांची यादी दिली आणि ऋणनिर्देश दिलेले आहे। इतकं सखोल बाबासाहेबांच्यावर चर्चा करणारं, आपल्याला बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी संदर्भ म्हणून देखील कामाला येणारं हे पुस्तक, हा ग्रंथ आवर्जून आपण वाचावा। आपण वाचून आणि नाचून या दोन्ही प्रकारे जयंती साजरी करणारे लोक आहोत। जो समुदाय उत्सव प्रिय आहे तोच समुदाय वाचन प्रिय आणि व्यासंगी देखील आहे। अशा आंबेडकरवादी जनतेनं आणि एकूण बाबासाहेबांना मानणाऱ्या संविधानवादी लोकशाही समस्त भारतीयांनी, मराठी भाषिकांनी पुस्तक नक्की वाचलं पाहिजे। खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना ही एक आगळी वेगळी श्रद्धांजली असेल। त्यांच्या कार्याचा, परिवर्तनाचा रथ पुढे नेता नाही आला तरी तो समजून घेण्याचा तरी प्रयत्न असेल असं मला वाटतं। आणि म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने हे पुस्तक आवर्जून मागवा, वाचा, त्याचा सारांश काढा, त्याचे मुद्दे काढा, इतरांना समजून सांगा आणि जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा। लोकांना महापुरुषांचा विचार समजून सांगा। असं म्हटलं जातं,
महापुरुषों के पदचिन्ह अमीट होते हैं. क्यों अमीट होते हैं? तो कहा जाता है लोग उस पर चलते ही नहीं. त्यामुळे आम्हाला आमच्या महापुरुषांच्या पावलांवर नाही चालता रे तरी चालेल, पण किमान ते कसे पावलं टाकले हे समजून घ्यावं. ते कोणत्या दिशेने घेऊन जात होते ते समजून घ्यावं. बाबासाहेबांचं प्रबुद्ध भारताचं स्वप्न समजून घ्यावं. बौद्धमय भारताचं स्वप्न समजून घ्यावं असं मला वाटतं. धन्यवाद. जय भीम, जय भारत.